नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मंडळी, तुम्ही 3-4 दिवस अगोदर पाहिलं असेल आपल्या वसईच्या भाविकांनी वसईच्या किल्ल्यामध्ये स्टीफन सरांसोबत आपल्या क्रूसाच्या वाटेची भक्ती अगदी भक्तिमय वातावरणामध्ये साजरी केलेली आहे। वसईच्या किल्ल्याचं दर्शन अगदी जवळून तुम्हाला झालेलं आहे, परंतु आज ती क्रूसाच्या वाटेची भक्ती आपल्या वसईपुरतीच मर्यादित न राहता फादर जो आपल्या सोबत आहेत, त्यांनी आपल्या तलासरीच्या बंधू आणि भगिनींना भाविकांना भरतपाडा येथील थेट आपल्या वसईमध्ये आणलेलं आहे। आणि हे भाविक आपल्या आजच्या परत प्रार्थनामय वातावरणामध्ये संगीतमय वातावरणामध्ये क्रूसाच्या वाटेची भक्ती साजरी करणार आहेत। प्रथमतः आपल्या तमाम वसईकरांतर्फे मी आपल्या ह्या तलासरीहून आलेल्या भाविकांचे मनापासून स्वागत करते आणि आशा करते की आजचा हा त्यांचा दिवस चांगला जावा आणि ते पण आपल्या या वातावरणामध्ये अगदी आनंदमय रमून जातील। तर सर्वांना आमच्या वसईकरांतर्फे हार्दिक स्वागत आणि तुमच्याही नोकरीवर व्यवसायावरती जिथे कुठे तुमचे बांधव काम करत असतील त्या सर्वांवरती प्रभू परमेश्वराचा विशेष आशीर्वाद असावा म्हणून आम्ही प्रार्थना करतो, शुभेच्छा देतो। आता आपण आपल्या क्रूसाच्या वाटेच्या भक्तीला सुरुवात करणार आहोत। आपण सर्वजण फादर जो गुंचवलीस सह तलासरीवरून आज इथे आलेला आहात आणि आधी उपवास काळ आहे। उपवास काळ म्हणजे परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा काळ आणि परमेश्वराला शरण जाण्याचा काळ। म्हणूनच संत अगस्तीन म्हणतात, जेव्हा तुम्ही अंतःकरणापासून एकदा गाता तुम्ही दोनदा प्रार्थना करता। इफ यू सिंग विथ युअर हार्ट वन टाइम दॅट इज ट्वाइस प्रेयर। दॅट्स वाय आपण गाऊया, आज मी शरण तुला प्रभू आलो। आज मी शरण तुला प्रभू आलो, आज मी शरण तुला प्रभू आलो। दीन दयाला दर्शन दे रे, दीन दयाला दर्शन दे रे, व्याकुळ मी झालो, शरण तुला प्रभू आलो। आज मी शरण तुला प्रभू आलो। काही सुचेना काही रुचेना, काही सुचेना काही रुचेना, मनी खिन्न मी झालो, शरण तुला प्रभू आलो। फादर जो प्रार्थनेने सुरुवात करतील। तर पहिला प्रथम आपण आपल्या मित्रांचे, हे पाहुणे नाही तर मित्र आहेत आमचे सर्व, त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया। बघा, थोडंसं तुम्हाला कल्पना देतो आमचे हे मित्र कोण आहेत सर्व। हे आमचे स्टीफन परेरा 36 वर्ष इथे या किल्ल्यामध्ये लोकांना माहिती देतात क्रूसाच्या वाटेची। आम्हाला सुद्धा, मी वसईचा असून सुद्धा मला माहिती नाही, तर ते आपल्याला आज संपूर्ण दिवस ते आपल्याबरोबर असतील। मोठे लेखक आहेत आणि समाजसेवक आहेत, अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत। तर हे आमची कशी ओळख, किनवलीला आम्ही चर्च बांधलं। बघा, किनवलीला वकतन गटाने, आणि नाव कोणाचं दिला, माझंच दिला, सन जोसेफ यानेच नाव दिलं ते, सन जोसेफ कॅथेड्रल। आणि मोठे चर्च, तुम्ही जाऊन बघा किनवलीला, तेव्हापासून आमची ओळख आहे 15 वर्षापासून। ह्यांचा एक गट आहे 15-20 ज्येष्ठ नागरिकांचा, रिटायर झालेल्यांचा वॉकथन गट। वॉकथन म्हणजे चालणारे, दररोज संध्याकाळी ते चालत असतात, सांडूरचे आहेत। असे 12-15-20 माझे मित्र आहेत, ते मला अजूनपर्यंत हे करतात, भेटतात आणि मदत करत असतात। तर हे आपले स्टीफन परेरा लेखक आहेत। सन थॉमस विषयी त्यांनी एक चांगलं पुस्तक लिहिलं आहे, सन थॉमस चर्चचे ते आहेत, आणि ते मासिक काढतात कॅथोलिक, आणि ते दर महिन्याला मला पाठवत असतात। तर आणि ते आज 82 वर्षाचे आहेत बघा। तर त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया।
आपल्या शब्दाला मान देऊन ती स्वतः आलेले आहेत. त्यांनी त्यांचा एक शिष्य तयार केलेला आहे, त्यांच्या भावाचा मुलगा. हां, पण ते सुद्धा आले आहेत आणि हे सुद्धा आले आहेत. बघा, दुसरे आमचे फ्रान्सिस गोन्साल्विस, मी जो गोन्साल्विस आणि हे फ्रान्सिस गोन्साल्विस. हे आहेत गिरीजचे. आम्ही आत्ताच बँगलोरला गेलो होतो, तुम्हाला माहीत आहे, 10 दिवस तिथे आम्ही एकत्र होतो. आणि तिथे त्यांनी हे वाजवण्याचं मला त्यांनी दाखवलं, कसं वाजवायचं काय ते. आणि त्यांनी आपल्याला काही गाणी मला दिलेली आहेत. त्यांची 3-4 गाणी मी तुम्हाला शिकवत असतो. बँगलोरला त्यांनी मला काही नवीन गाणी शिकवली, ती त्यांनीच मला दिलेली आहेत. ते पुष्कळ वर्ष झाली गिरीज चर्चमध्ये गायन मंडळामध्ये अधिक हे आहेत, प्रमुख आहेत. आणि दुसऱ्यांच्या ॲडनी सर आमचे आहेत. आपण जे आता सगळे जाणार आहोत, सगळी स्टीफन सर करतात, परंतु ॲडनी सर त्यांचा आवाज आणि ते तुम्ही सगळं माहिती त्यांच्याकडून ऐकणार आहेत. अतिशय सुंदर सांगणार आहेत. हे आमचे डेव्हिड सर. आता दुपारी उपवास काळ म्हटला म्हणजे शाकाहारी, आणि सगळं शाकाहारी जेवण आपल्या सर्वांना आवडत असतं. आणि आपला दुपारी सर्वांसाठी जी जेवणाची सोय केलेली आहे असे आमचे डेव्हिड सर, त्यांचे देखील मनापासून आम्ही आभार मानतो. आणि दुसरी आपली सगळी टीम आहे, त्यांचे देखील आभार मानतो. आणि हे सगळं लोकांपर्यंत पोहोचविण्याचं काम आमची वेलंकरी ताई आणि आमचे अँथोनी सर, त्या दिवशी पण आम्ही शनिवारी इथे होतो. आम्ही संपूर्ण वसईतील लोक आले होते, त्यांनी मिजेरी केली. आणि आज तुम्ही आला तलासरीवरून, आज तुमच्यासाठी खास तुमचं हे सगळं जगापर्यंत पोहोचविण्याचं काम आमचं हॅपी हाऊस हे आमची वेलंकरी ताई आणि आमचे अँथोनी सर आहेत, ते करणार आहेत. त्यांना देखील मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला इथे घेऊन आले हे फादर जो गोन्साल्विस, आम्ही दोघं गोन्साल्विसच नाव सांगितलं. आणि दुसरं म्हणजे माझे चांगले मित्र. आम्ही 10 दिवस बँगलोरला होतो, पण आम्ही जाताना येताना गाडीमध्ये सोबत होतो. आमची सोबत एकमेकाला लाभली आणि आम्ही चांगले अगदी अतिशय, आता मी आहे 63 आणि फादर तुमचं 71, पण आम्ही इतके जवळचे मित्र झालेलो आहोत. आम्ही फार चांगले. माझ्या 4 मावशी सिस्टर आहेत, आईच्या बहिणी, आणि एक मामा फादर, एक मामा ब्रदर, 6 जण. परंतु फादर मला अगदी फार जवळचे आमचे मित्र झाले. आमची सगळी स्टीफन सर, आमचे ॲडनी सर आणि आमचे डेव्हिड सर, आमची सगळ्यांची टीम आहे. आणि आता आम्ही तुमच्यासाठी काम करणार आहोत. आता सर्वजण आपण, आणि आम्ही दोघे गायक आहोत, पेटी मास्तर आहोत, म्हणून आमची मैत्री वाढली. ओके, तर पुन्हा आता आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थनेने आपल्या ह्या सोहळ्याला सुरुवात करूया. सुरुवातीची प्रार्थना. हे येशू ख्रिस्ता, मी पाप करून तुला अपमान केला, स्वर्गाचे सुख गमाविले आणि नरकाच्या शाश्वत दंडास पात्र झालो. परंतु तू आपल्या दैवी दयेने व अनंत ममतेने मजसाठी माणूस झालास. सर्व आयुष्यभर असंख्य दुःखे सोसलीस, मजकरिता क्रूसावर मेलास, माझ्या पापांची क्षमा मिळवलीस, मला स्वर्गात जाण्याचा मार्ग दाखवून मजवर अनंत प्रीती केलीस. त्या सर्व गोष्टी मी या क्रूसाच्या वाटेची भक्ती करीत असताना ध्यानात आणीन. माझ्या पापापासून दूर राहण्याचा निश्चय करीन. तू मला सहाय्य कर. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला. नमः कृपापूर्ण मरिये, प्रभूच्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. च्या किल्ल्यातील 7 चर्चची माहिती घेणार आहोत. ही सर्व चर्चेस ही विविध संघाच्या ख्रिस्ती मिशनरी लोकांनी उभारली. त्यांचा उद्देश काय होता की लोकांना ख्रिस्ती श्रद्धेत परिपक्व करणे, ख्रिस्ताचे प्रेम व दया सर्व लोकांना मिळावी. येशूचे वचन आहे की जा व सर्व राष्ट्रांना सुवार्तेची घोषणा करा. ह्या एका वाक्याने प्रेरित होऊन येशूचे शिष्य संत थॉमस व संत बार्थोलोमिओ या येशूच्या शिष्यानी भारतात येऊन सुवार्तेचे महान कार्य केले. त्यांच्यामुळेच आज येशू आपणाला मिळाला आहे. त्यांचा त्याग व त्यांच्या बलिदानातून हजारो ख्रिस्ती हुतात्मे झाले व आजपर्यंत ख्रिस्ती धर्म जगभर फोफावत आहे. आज ख्रिस्ती मिश्रणामुळेच भारतात व खेड्यापाड्यात लोकांना ख्रिस्त मिळाला. आज तुम्ही ह्या सर्व ठिकाणी लांबवरून आला आहात, ही तुमच्या येशूवरील श्रद्धेमुळेच. आज आपण चर्चची माहिती घेताना
श्रद्धेचे वाटस्वरूप हे मिशनरी कशी झाले ते सुद्धा आपण थोडक्यात पाहणार आहोत. इसवी सन 1534 साली पोर्तुगीजांनी वसई जिंकली. त्यावेळी येथे बहादूर शहाने बांधलेला एक बालेकिल्ला, एक छोटा किल्ला होता. पोर्तुगीजांनी तो बालेकिल्ला तोडून त्याच जागी पोर्तुगीज पद्धतीचा दुसरा किल्ला 1536 साली उभारला. या बालेकिल्ल्याच्या सभोवतालच्या परिसरात शासकीय कार्यालय, दवाखाने, न्यायालय, कारागृह, जकात नाका, बाजारपेठ, स्नानगृहे वगैरे सुविधा करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर ख्रिस्ती मिशनरीची 7 चर्चेस देखील उभारलेली गेली आहोत. आता त्याच चर्चमधून आपण क्रुसाच्या वाटेची भक्ती करीत आहोत. दयाधन कृपा घोषी कर प्रभुराया, प्रभुराया दीन दयाला दीनावरिया करुणा कर रे हे चर्च आहे येशू नावाचे ख्रिस्त मंदिर, ज्याला जेजुईट लोकांनी म्हणले म्हणून जेजुईट चर्च देखील म्हटलं जातं. संत इग्नेसियस लोयला आणि सेंट फ्रान्सिस झेवियर यांनी स्थापन केलेल्या जेजुईट संघाच्या धर्मगुरूंनी 1549 साली हे चर्च उभारलेले आहे. ह्या चर्चला लागून मठ, ज्याला आपण म्हणतो मॉनेस्ट्री, आणि गुरुविद्यालय म्हणजे सेमिनरी, जिथे धर्मगुरूंची जडणघडण केली जाते, हे सुद्धा त्यावेळी इकडे होते. हे आपल्या इथे आपण पलीकडे बघितलं तर ही आहे त्यांची सेमिनरी, जिथे धर्मगुरू बनवले जायचे. तर हे चर्च सुरुवातीला बॉम जीजस या नावाने ओळखले जायचे. पुढे त्याचे नूतनीकरण होऊन त्याला होली नेम ऑफ जीजस म्हणजेच प्रभू येशूच्या नावाचे ख्रिस्त मंदिर या चर्चला नाव दिलं गेलं. चर्चच्या जेजुईट संघाचे बोधचिन्ह IHS हे पाहायला मिळतो. ह्याचा अर्थ आहे येशू हा मानवजातीचा तारणकर्ता आहे. बंधू भगिनींनो, मगाशी सांगितलं किती लोकांनी येशूवर प्रेमाकरता स्वतःचं जीवन घालवलेलं आहे. आणि मला अभिमान वाटतो तुमचा. तुम्ही सुद्धा जे तुमचं घरदार सोडून इथे आलेले आहात ते येशूवर प्रेमामुळेच. ही श्रद्धा तुम्हाला जी दिली तीही जेजुईट धर्मगुरूंनीच. त्यांचे जो इथे आहेत त्या जेजुईटचं कार्य संबंध जगभर फार मोठं आहे. येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरवण्यामध्ये त्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. आणि केवळ धार्मिक कार्य नाही, त्याचबरोबर त्यांनी माणसांची माणुसकी कशी जपावी, माणसांना सुशिक्षित कसं करायचं, ह्यासाठी सुद्धा त्यांचं योगदान फार मोठं आहे जेजुईट संघाचं. पहिले स्थान पोंती पिलात येसूला क्रुसावर देण्याचा हुकूम करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बघतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या तू जगाचे तारण केले आहे. यहुदी लोकांनी पोंती पिलातासमोर येसूला नेले. तेथे ते ओरडत म्हणाले, त्याला घेऊन जा, त्याला क्रुसावर मारा. येसू अगदी निर्दोष आहे ही गोष्ट रोमन अधिकाऱ्याला ठाऊक होती. परंतु लोकांच्या आग्रहामुळे आणि भीतीमुळे त्यांनी त्याला क्रुसावर देण्याकरिता निष्ठुर यहुदांच्या स्वाधीन केले. आपण प्रार्थना करूया. हे येसू, तू एकही पाप केले नाहीस, परंतु मी 1000 वेळा पापात पडलो. मला मारण्याची शिक्षा अगदी योग्य आहे, परंतु माझ्याऐवजी तू ती शिक्षा भोगायला निघालास. हे येसू, मी तुझा फार आभारी आहे. यामुळे
यापुढे मी पुन्हा मरणदंडास पात्र ठरू नये म्हणून पाप सोडायला व तुझवर पूर्ण प्रीती करायला मला कृपा दे. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझे ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरियम, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. दुसरे स्थान, येशू आपल्या खांद्यावर क्रूसाचे भारी ओझे घेतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहे. यहुदी लोकांनी लाकडाचा एक वजनी क्रूस तयार करून येशूच्या घायाळ खांद्यावर दिला, तरी येशू मागे सरला नाही. त्यांनी पुढे जाऊन मोठ्या हौसेने व प्रेमाने तो क्रूस आपल्या खांद्यावर घेतला. हे येशू, तो भारी क्रूस म्हणजे माझ्या पापांचे ओझे आहे. खरोखर तो क्रूस माझ्या खांद्यावर घेऊन त्यावर मला ठार करणे अगदी न्याय आहे. परंतु तू माझ्याकरिता प्रीतीमुळे तो क्रूस स्वतः वाहतोस. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. दुःख वाटते रे प्रभू, दुःख वाटते. तुम्ही आता हे मागे बघत असणार तर हे आहे सेंट ऑगस्टिन चर्च, संदेशग्राही माता ख्रिस्त मंदिर. संपूर्ण मोडलेले, उद्ध्वस्त झालेले हे ऑगस्टिन संघाचे भव्य आणि अतिशय सुंदर असे चर्च होते. ह्या चर्चला आवर लेडी ऑफ अन्सिएशन म्हणजेच संदेशग्राही माता ह्या नावाने 1596 साली बांधले. ह्या चर्च सोबत संस्थेचा मठ आणि गुरुविद्यालय म्हणजे सेमिनरी पण होती. संत ऑगस्टिन हे या संस्थेचे संस्थापक होते. ते प्रथम धर्मगुरू, नंतर बिशप आणि धर्मपंडित म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे एक ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे कन्फेशन. कुमसार नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आपल्याला येशू खांद्यावर क्रूस घेऊन जात असताना पवित्र मरियेची जेव्हा भेट होते त्या दृश्याची आपणाला इथे आठवण होत असते. अशा ख्रिस्त मंदिरासमोर आपण आता क्रूसाच्या वाटेचं तिसरं आणि चौथं स्थान घेणार आहोत. तिसरे स्थान, येशू पहिल्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. येशूच्या बरोबर त्याची निंदा करणारा मोठा लोकसमुदाय होता. येशू आपला क्रूस घेऊन चालत असता वाटेत पडला, परंतु त्या क्रूर लोकास थोडी सुद्धा दया आली नाही. आपण प्रार्थना करूया. हे येशू, माझ्या पापांमुळे तुझ्या क्रूसाचे ओझे आणि कष्टाचे दुःख वाढले. त्यांनी तुला जमीनदोस्त केले. हे येशू, माझ्या गर्वाच्या पापाकरिता तू इतका नम्र झालास, तर मी ह्यापुढे माझी पाप वासना व कुमार्ग सोडीन. चौथे स्थान, हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. येशूला तो भारी क्रूस वाहून नेण्या एवढी शक्ती नव्हती, तरी त्या निष्ठुर लोकांनी त्याला मारून व शिव्याशाप देऊन पुढे चालविले. इतक्यात त्याची प्रेमळ माता त्याला रस्त्यात भेटली. त्या उभयतास एकमेकाला पाहून किती खेद व दुःख वाटले असेल. हे येशू, तू माझ्याकरिता तुझ्या आईला सोडून दिलेस. इतकेच नाही तर तिला दुःखाच्या व सागरात डुंबविलेस. तर मी माझे पाप आणि जे जे मला तुझ विरुद्ध नेत आहेत ते आत्तापासून सोडून टाकतो. आता आपण हे ज्या ठिकाणी उभे आहोत ते आहे फ्रान्सिस्कन संस्थेचे चर्च. हे एकमेव असे चर्च आहे की ज्याच्या दर्शनी भागामध्ये
द्वार मंडप म्हणजे ज्याला आपण पोर्च म्हणतो तो आहे. या पोर्चमध्ये आणि इथे वापरलेल्या लालसर दगडामुळे या चर्चच्या सौंदर्यात भर पडलेली आहे. चर्चमध्ये प्रवेश करतानाच आपण ज्या ठिकाणी आता उभे आहे तिथे वरती बघा 37 फूट उंच लांबीची एक मनोवेधक कमान लक्ष वेधून घेते. तेथे जाण्यासाठी असणारा दगडी जिना आजही पाहावयास मिळतो, परंतु दुर्दैवाने पुतळ्याचा ठाव ठिकाणा आपल्याला माहीत नाही आहे. या चर्चमध्ये या फ्रान्सिस्कन संस्थेने किल्ल्याबाहेर 4 ख्रिस्त मंदिर उभारली. ती म्हणजे निर्मळ येथील होली क्रॉस, आगाशी ज्योती येथील प्रकाशाची राणी, नंदाखाल येथील पवित्र आत्मा चर्च आणि पाली येथील मदर ऑफ गॉड चर्च. मराठ्यांच्या स्वाधीन करून जाताना पोर्तुगीजाने वसईचे अखेरचे जनरल कैतानो दी सोजा परेरा ह्यांनी मराठ्याशी जो तह केला त्या तहाचे लिखाण ह्याच मठात बसून करण्यात आले होते. संत फ्रान्सिस झेवियर हे 3 वेळा भारतात आले व वसई येथे त्यांनी 3 वेळा वास्तव्य केले. 5वे स्थान सिमोन सिरेनिकर येशूचा क्रूस वाहतो. हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे कारण केले आहे. यहुद्यांना वाटले की अगदी अशक्त झालेला येशू कालवारी डोंगरीवर पोचण्याच्या आधीच वाटेत पडून मरेल असे होऊ नये आणि त्याला क्रूसाला खिळलेच पाहिजे अशा हेतूने शेतातून येत असलेल्या सिमोन नावाच्या एका सिरेनी मनुष्याला ते वेठीस धरतात. प्रथम सिमोन त्या क्रूसाचा स्वीकार करण्यास फार संकोचला, परंतु येशूच्या कृपेचे सहाय्य मिळताच त्याने येशूला मदत केली. 6वे स्थान वेरोनिका येशूचे तोंड पुसते. हे ख्रिस्त आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे कारण केले आहे. येशूच्या दिव्य तोंडावर घाम, माती, रक्त व शिपायांची थुंकी असल्यामुळे ते अगदी विद्रूप झाले होते. ते पाहून वेरोनिका नावाच्या एका बाईला दया आली. तिने धैर्याने येशूसमोर गुडघे टेकून त्याचे मलिन झालेले तोंड आपल्या रुमालाने पुसले. तेव्हा तिला बक्षीस म्हणून येशूने आपल्या चेहऱ्याचे रूप त्या रुमालावर उठविले. मनन, हे येशू, त्या बाईला तुझे तोंड पुसायला धैर्य मिळाले, तसे तुझा खरा धर्म पाळायला मला धीर व शक्ती दे. सर्वांचा आधार जीवनात माझा अंधार अंधार ख्रिस्त विश्वज्योती सर्वांचा आधार. हे क्रूसाचे प्रतीक आमच्या उद्धाराचे झालेला कुड हे क्रूसाचे प्रतीक मुचा उद्धाराचे. आता आपण ज्या चर्च समोर उभे आहोत ते 4थं चर्च आहे, जॉन ऑफ गॉड चर्च. स्पेनमध्ये 16व्या शतकात जॉन दुआर्ते सिडाडे नावाचा एक तरुण होता. त्याने आजारी व जखमी रुग्णासाठी सेवा करण्यासाठी आपले आयुष्य घालवले. त्यासाठी त्याने एक संघटना स्थापन केली. जॉन स्वतः काही धर्मगुरू नव्हता, पण त्याच्या संघटनेत धर्मगुरू आणि धर्मभगिनी सामील झाले. या संघटनेद्वारे छोटे छोटे दवाखाने आणि आरोग्य सेवा केंद्र सुरू करण्यात आली होती. जॉन ऑफ गॉडच्या संस्थेने मिशनरी जेव्हा हे वसईमध्ये आले त्यावेळी वसई किल्ल्यात एक दवाखान्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. आरोग्यदायी माता चर्च ह्या नावाने बांधले गेले असले तरी संस्थेचा संस्थापक जॉन ह्यांना त्याच्या मृत्यूनंतर ख्रिस्ती मंडळाने संत जॉन म्हणून गौरविले. क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो
व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाची तारण केले आहे. येशू आपला वजनी क्रूस घेऊन चालला असता लोकांचा समुदाय वाढत गेला. त्यांनी येशूची केलेली निंदाही वाढत गेली. येशूने सर्व अपमान जगाच्या उद्धारासाठी निमूट सहन केला, पण अगदी अशक्त झाल्यामुळे तो पुन्हा क्रूसाखाली पडला. तरी त्याच्या शत्रूने त्याला निर्दयपणाने वागविले. 8वें स्थान. येशू येरुशलेम स्त्रियांचे सांत्वन करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो. कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहे. येशूची हाल अपेक्षा पाहून कित्येक भक्तिमान स्त्रिया धारा गाळू लागले. येशूसाठी त्या शोक करीत होत्या. येशूने त्याची करुणा व ममता जाणून म्हटले, अहो येरुशलेमाच्या कन्यांनो, तुम्ही मजकरिता रडू नका, तर स्वतःसाठी रडा आणि तुमच्या मुलांबाळांसाठी रडा. नरकात्रे जाशील दोस्त आणि चोरे पाप्या अथिला सेवशील. तुझी घेऊन पापल्या मातीत रे जाशील. आता आपण या 5व्या चर्च समोर उभे आहोत. हे आहे डॉमिनिकन चर्च, संत गोन्सालो ख्रिस्त मंदिर. 1583 साली डॉमिनिकन संस्थेने वसईच्या किल्ल्याच्या परिसरात व त्याला लागून असलेल्या परिसरात हे चर्च बांधले. ह्या संस्थेचा मठ आणि गुरुविद्यालय म्हणजे सेमिनरी देखील या ठिकाणी चालू होती. हे चर्च पोर्तुगालमधील संत गोन्सालोच्या नावे बांधण्यात आले आणि ह्या चर्चमध्ये आपण क्रूसाच्या वाटेचे 9व्या आणि 10व्या स्थानाची भक्ती करणार आहोत. 9वे स्थान. येशू तिसऱ्यांदा क्रूसाखाली भूमीवर पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. अगदी थकलेल्या व कष्टाने भारपूर झालेला येशू कालवारी डोंगराजवळ पुन्हा जमिनीवर पडतो. तेव्हा येशूला किती त्रास व दुःख झाले असेल. त्याच्या डोक्याला, हातापायांना व गुडघ्यांना किती मार बसला असेल. आधीच विद्रूप झालेले त्यांचे कोमल शरीर आता पूर्ण घायाळ झाले, तरी त्या निर्दयांच्या काळजाला पाझर फुटला नाही. 10वे स्थान. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाने तारण केले आहेस. उभे राहून येशूचे कालवारी डोंगरावर पोहोचतात त्या निर्जल शिपायाने येशूचे वस्त्रे काढून त्याला सर्व लोक समुदायासमोर वस्त्रहीन केले. तेव्हा येशूला किती लाज वाटली असेल आणि घायाला चिडकून राहिले. वस्त्रे ओढून काढताना येशूला ख्रिस्ती कष्ट व असह्य दुःख झाले असेल. आपण गुडघे टेकूया. हे येशू, माणसाने आपली शरीरे उघडी टाकून अंगाची पापे केल्याबद्दल आणि मी माझ्या आत्म्याच्या वरील कृपेच्या सगळा पापामुळे काढून टाकल्याबद्दल तू आपले पवित्र शरीर उघडे करून दिलेस. हा पुढे मी माझ्या शरीराला अयोग्य सुख देऊ नये आणि माझा आत्मा पाप मुक्त करण्यास प्रायश्चित करतेवेळी गुरुस्वामी समोर तू अगदी उघड करून स्वतः करावा अशी सद्बुद्धी व धैर्य मला दे. प्रिय बंधू भगिनींनो, आपण इथे जिथे जे चर्चचं घाट होतं बघा, किती उंच टॉवर आहे हा. या उंचावर इथे घाट होतो. आता हे घाट कुठे गेलं त्याचा पण आपण नंतर मी तुम्हाला इतिहास सांगणार आहे. हे आता हे घाट बांधायची जागा आहे आणि ह्याच्या पलीकडे जे आहे ते सेमिनरी आहे.
इथे पूर्ण सेमिनरी होती. म्हणजे ब्रदर लोक इथे शिकत होते धर्मगुरू होण्यासाठी. ह्या 6व्या चर्चमध्ये आले आहोत. अजून आपण किल्ल्यामध्ये एंट्री केलेली नाहीये. ह्या 6व्या चर्चमधून आपण किल्ल्याच्या आतमध्ये घुसणार आहोत आणि तिथलं 7वं चर्चमध्ये भक्ती करणार आहोत. त्या अगोदर ह्या चर्चची मी तुम्हाला माहिती सांगतो. ह्या चर्चचं नाव आहे जीवनदायी माता ख्रिस्त मंदिर. पोर्तुगीजांनी वसईचा किल्ला उभारला त्यावेळी किल्ल्याच्या उत्तरेकडे भिंतीला एक छोटेसे चर्च बांधले. हे वसईतील पोर्तुगीजांनी उभारलेले पहिले चर्च होते. पुढे इंग्रजांनी जीवनदायी माता व त्याच्या भोवतालचा ही चर्च आणि ह्या सभोवतालचा परिसर साखर कारखाना उभारण्यासाठी देण्यात आली. पण साखर कारखाना चालवणे मोठमोठ्या उद्योगपतींनी शक्य झालं नाही आणि ते साखर कारखाना बंद करण्याची पाळी त्यांच्यावर आली. प्रिय बंधू भगिनीनो, ज्या ठिकाणी सुमारे 200 वर्ष पवित्र मिस्साबली साजरा केली जात होती त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला कारखाना चालवणे मोठमोठ्या आणि श्रीमंत अनुभवी लोकांना शक्य झालं नाही आहे. तसे अशा या चर्चमध्ये आपण क्रुसाच्या वाटेची 11व्या आणि 12व्या स्थानाची भक्ती करणार आहोत. 11वे स्थान. येशूला 2 चोरामध्ये क्रुसाला खिळतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहे. निष्ठुर शिपायाने येशूला क्रुसावर निजवले आणि त्यांच्या दोन्ही हातापायात मोठे खिळे जोराने ठोकून त्याला क्रुसावर खिळले. 12वे स्थान. येशू जगाच्या उद्धारांसाठी क्रुसावर मरतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहे. दुपारी प्रखर उन्हात येशूला क्रुसावर खिळले होते. 3 तास येशू अतीव दुःखात असताना लोकांनी त्यांची निंदा केली. तरी त्याने सर्वांना क्षमा करून उजव्या हाताकडील पश्चातापी चोराला स्वर्गात नेण्याचे वचन दिले. आपल्या कुमारी मातेला जगाची माता म्हणून नेमली आणि शेवटी आपला आत्मा देवाच्या हवाली करून त्यांनी प्राण सोडला. आता फादर आदिवासी गाणं घेतील, आपण त्यांना साथ देऊया. वाट भासून गेलो आम्ही पिजेट, वाट भासून गेलो आम्ही पिजेट, पापाच्या अंधारात डोक्यात पडत तुला सोडून खाली असत. प्रवेशद्वार. इथे चर्च नाहीये, फक्त तुम्हाला तिकडे कोरलेल्या बोधचिन्हाचा मी तुम्हाला अर्थ सांगत आहे. संत सेबेस्टियन सणाच्या दिवशी 20 जानेवारी 1533 साली पोर्तुगीजांनी वसई ताब्यात घेतली. त्याच्या स्मरणार्थ हा किल्ला संत सेबेस्टियनला समर्पित करण्यात आला. त्याचा पुतळा प्रवेशद्वारावर ठेवला होता. सदर पुतळ्याच्या खोपणीच्या खाली पोर्तुगीजांचे राजचिन्ह कोरलेले आहे. वरती पहा आपण सर्वांनी. या राजचिन्हात प्रभू येशूचा क्रूस हा प्रामुख्याने दाखविलेला आहे. अशा प्रकारच्या क्रूसाला ख्रिस्ताच्या मिलिटरी ऑर्डरचा क्रूस म्हणतात. पोर्तुगालचे राजे डेनिस यांनी इसवी सन 1318 साली ही ऑर्डर स्थापन केली. पोप 22 जॉन यांनी तिला मान्यता दिली. या राजचिन्हाच्या मधोमध एक मोठी ढाल दिसते तुम्हाला बघा, आणि त्यावर 5 लहान ढाली कोरलेल्या असून प्रत्येक ढालीवर 5 ठिपके दिसतात. ते येशूच्या शरीरावरील 5 महत्वाच्या जखमांचे प्रतीक आहेत. तसेच 6 ढालीवरील 1 मोठी व 5 लहान एकूण 30 ठिपके आहेत. हे 30 ठिपके येशूला
30 नाण्यांना विकल्याचे प्रतीक मानले जाते. आता आपण ज्या चर्चमध्ये उभे आहोत ते आहे 7वे चर्च, सेंट जोसेफ माट्रिस, सेंट जोसेफ प्रमुख चर्च. आताच तुम्ही येताना पापडी येथील कॅथेड्रल पाहिले ना, तेच हे कॅथेड्रल होतं त्यावेळचं. 1546 साली किल्ल्याच्या परिसरात संत जोसेफच्या नावाने एक चर्च बनवण्यात आली. पुढे या परिसरात आपल्या कार्याला भरपूर वाव असल्याचे निदर्शनास आल्याने शासनातर्फे संत जोसेफ चर्चचे नूतनीकरण करून त्याला माट्रिस म्हणजे प्रमुख चर्च म्हणून दर्जा देण्यात आला. 13वे स्थान, येशूचे मृत शरीर क्रुसावरून काढतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. येशू मेल्यावर लोकसमुदाय निघून गेला. क्रुसापाशी येशूची माता मरिया, येशूचा प्रेषित योहान, मरिया मगदालिना व इतर स्त्रिया ह्या मंडळी येशूचे असह्य कष्ट न्याहाळीत होती. योसेफ व निकोदम हे येशूचे 2 भक्त येतात व मोठ्या भक्तिभावाने येशूचे मृत शरीर क्रुसावरून खाली उतरवून त्याच्या दुःखी मातेच्या हाती देतात. 14वे स्थान, येशूचे मृत शरीर एका थडग्यात ठेवतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे जगाचे तारण केले आहे. योसेफ व निकोदेम ह्या 2 सज्जन व धार्मिक भक्तांनी येशूचे प्रेत तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले. ते त्यांनी जवळच्या बागेत असलेल्या एका दगडी थडग्यात ठेवले. थडग्याच्या दारावर मोठा भोंड लावला व ते निघून गेले. मग शिपायांनी थडग्यावर शिक्का मारून पहारेकरी ठेवले. तरी पण येशू आपल्या दैवी शक्तीने 3ऱ्या दिवशी मोठ्या वैभवाने मेलेल्यातून उठला व आपल्या प्रिय मातेला व सर्व शिष्यांना निरनिराळ्या वेळी व ठिकाणी भेटला. या देवाची माते आम्हा पाप्यांसाठी तुमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर सदा असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास व तुमच्या कुटुंबियास आशीर्वाद देवो. आमेन. दुःख वाटते रे प्रभू, दुःख वाटते, दुःख वाटते रे प्रभू, दुःख वाटते. सर्व पापे आठविता हृदय फाटते, सर्व पापे आठविता हृदय फाटते. दुःख वाटते रे प्रभू, दुःख वाटते, दुःख वाटते रे प्रभू, दुःख वाटते. तर अशा प्रकारे या प्रखर उन्हातही जसा येशू ख्रिस्त आपली कालवारीची वाट चालला, त्याचप्रमाणे आपल्या या तलासरीच्या बांधवांनी या प्रखर उन्हामध्ये आपली क्रूसाच्या वाटेची भक्ती समाप्त केलेली आहे. फादर जो आपल्या सोबत आहेत आणि मी त्यांना विनंती करते त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. पहिलं प्रथम मला वेलंकनी आणि अंतोनी आणि हॅपी हाऊस यांचं आभार मानायचे आहेत की बघा, आमच्या तलासरीचे आदिवासी इथं आलेले आहेत आणि आम्ही काय मोठ्या संख्येने नाहीत, 300-400 नाहीत, आणि फक्त 50 लोकांसाठी त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला. आणि फक्त आमचेच फोटो काढले नाही तर आमच्या तलासरीसाठी आणि संपूर्ण जगासाठी हा एक सुवर्ण महोत्सव आहे, सुवर्ण दिन आहे. कारण आम्ही 100 वर्ष साजरी करीत आहोत आणि आमचा 100 वर्षाचा इतिहास इथे आहे. आणि परंतु इथं पोर्तुगीजांचा इतिहास पाहून मला अभिमान वाटतो की 400-500 वर्षापूर्वी पोर्तुगीज लोकांनी आपल्या वसईला हा ख्रिस्ती धर्म दिला आणि तोच ख्रिस्ती धर्म आम्ही संपूर्ण तलासरीमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आमचा देखील ह्या क्रूसाच्या वाटेमुळे विश्वास नक्कीच दृढ होईल. मी आता वसईचा असूनसुद्धा मला या 7 चर्चेची माहिती नव्हती,
म्हणून मी मिस्टर परेरा आणि स्टीफन परेरा आणि आमचे मित्र फ्रान्सिस गोन्साल्विस यांचे खरोखर मनापासून आभार मानतो. त्यांनी आमच्या फक्त 50 लोकांसाठी संपूर्ण दिवस त्यांनी आमच्यासाठी दिला आणि व्यवस्थित सर्व काही प्लॅनिंग केलेलं आहे. नाश्त्याची सोय, क्रूसाच्या वाटीची सोय आणि जेवणाची सोय देखील त्यांनी केलेली आहे. म्हणून मी त्यांचं खरोखर मनापासून आभार मानतो आणि त्यांच्याशी आपण टाळ्या वाजवूया आणि त्यांचं त्यांचं अभिनंदन करूया. आणि मला खरोखर ही क्रूसाची वाट आवडली. इतकी वर्ष मी क्रूसाची वाट केलेली आहे, पण कधी कधी मी त्याच्यामध्ये पूर्णपणे सामील नव्हतो. आता मी क्रूसाची वाट चालू करत असताना माझ्या झोली खांद्यावर आहे आणि ती किती वजन आहे असं मला वाटत आहे आणि मी ती ठेवावी असे मला वाटत होतं. तर येशूने त्याचा क्रूस किती वजनी क्रूस तो वाहत गेला असेल ह्याची कल्पना मला करता आली. आणि 3 वेळा तो क्रूसाखाली का पडला? कारण तो क्रूसच मोठा होता. म्हणून मी माझा क्रूस वाहत आहे आणि मला परमेश्वराने आणि आपल्या सर्वांचा क्रूस वाहण्यासाठी मदत करावी म्हणून मी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा वेलंकनी आणि अँथोनी आणि हॅपी हाऊसचे खरोखर मनापासून आभार मानतो. आपण सर्वांनी त्यांच्यासाठी एक आमच्या बाबा आणि एक नमो मोरया बोलूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात असे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो आणि जसे आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभूच्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. मला खरोखर यांचे आभार मानायचे. स्वयंपाक आपला जेवणात डेव्हिडने आपल्यासाठी जेवण तयार केलेलं आहे आणि आपण तो त्याच्यात आणि आमचे मित्र लुकस पिंटो बघा, मला वाटलं ते 2-3 स्थान करतील आणि निघून जातील. ते सांडोरून आलेले आहेत. ते देखील आमचे वाकथनचे मित्र आहेत. वाकथन गट तुम्हाला समजलं असेल. हा आमचे लुकस आहेत, स्टीफन परेरा आहेत, आणखी 14-15 सभासद आहेत. किलवलीला त्यांनी चर्च बांधलेलं आहे. ॲटनी परेरा ते स्टीफनचे भावाचे मुलगा आहे आणि त्यांनी ही जबाबदारी आता घेतलेली आहे 7 चर्चेची माहिती देण्यासाठी. तर आपण सर्वांनी त्याला वाजून त्यांचं अभिनंदन करूया. आपल्या सर्वांचे आभार फादरांनी मानलेले आहेत. आपण सर्वजण टाळ्या मारून फादरांचे आभार मानूया आणि हे जगभर पसरवण्यासाठी आपली वेलंकनीताई आणि अँथोनी सर आमच्या सोबत आले. त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा जोरदार टाळ्या मारूया. धन्यवाद. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. गॉड इज गुड ऑल द टाइम. गॉड इज गुड. तू आम्हाला हे अन्न दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजचा आमचा प्रवास तू चांगल्या रीतीने घालवलास आणि आमची क्रूसाची वाट देखील तू 7 चर्चेसला भेट देऊन चांगल्या रीतीने पार पाडलीस आणि आमचा परतीचा प्रवास देखील तू सुखरूप कर. अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर सदा असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास व या जेवणात आशीर्वाद देवो. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासून. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासून. तसंच हे जेवण आचार्य मोझेस यांनी तयार केलेलं आहे. ते सर्वजणी त्याच्यासाठी टाळ्या वाजवूया आणि त्यांचं अभिनंदन करूया.